हा, ही लसूण चटणी मी करून आणली आता 2 किलोची. हे सांडग्याला घालायला लागते, सांडगं करायला. परत पिठलं याचं छान होतं ते, खूप चांगलं लागतं. मला तर आमच्यात तर आवडतच नाही कुणाला हिरव्या मिरचीचं. तांबड्या मिरची जिरं घालून लसूण घालून चटणी केलेली असते ना, खूप चांगलं लागतं पिठलं. जरा शिजरे टाकलं तरी. आणि वड्या होतात, लाटी वड्या, थापी वड्याला पण हीच चटणी लागते. त्याला हिरवी मिरचीची नाही चांगली लागत. थापी वड्या करताना हीच चटणी टाकते, लसूण चटणी. परत लाटी वड्याला पण टाकते पीठ मळताना. 2 किलो मिरच्याची चटणी आहे. आणि लसूण वेगळा, मीठ वेगळंच करून आणली. परत मिरची पावडर करून आणली आहे, उपवासासाठी आहे. एवढी काढली आहे बाजूला ही अशी. यात नाही लसूण घातलेला, आत फक्त जिरं घालून कुटून आणली, मीठ घालून. ती फक्त उपवासाला वापरायची. कशाला लागली तर उपवासाचं काय फराळ करायचं असं, फराळाची वस्तू करायची असेल त्या वापरण्याकरता ही नुसती मिरची पावडर काढलेली आहे. एवढी 2 किलोमधून एवढी काढली आहे, ती फराळासाठी काढली आहे. आणि ही लसूण चटणी आहे की ही लसूण चटणी सगळ्या आपल्या असते कुठल्याही भाज्यामध्ये थोडी टाकली तरी चालते, छान लागते. जिरं घातलं ते 1/2 किलो केलेली आहे. कशी वाटते सांगा. आवडते तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की लाईक करायला विसरू नका. हे चटणी व्हिडिओ बघितला तर नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.